गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता। मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता। दाखवी देवदेवेशा प्रार्थना ही तुलाता। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुपौर्णिमेच्या विशेष दिवसाचं महत्त्व आपण सर्वजण जाणत असतोच। गुरुचं जे अथांगपण आलेलं असतं ते आपण कितीही समजून घेतलं तरी ते कमीच पडतं। आणि सद्गुरूंना समजून घेणं म्हणजेच ईश्वराला समजून घेणं, पांडुरंगाला समजून घेणं। आणि सद्गुरू कोणाला समजून घेत असतात हे साधकांनी समजून घेणं, हे खऱ्या अर्थाने गुरूंना समजून घेणं असं सद्गुरूंना अपेक्षित असतं। आपण सर्वजण पावसला जाऊन आलेलो आहोत। एकदा नाही, दोनदा नाही, बरेचदा जाऊन आलेलो आहोत। आणि पावसच्या स्वामींच्या निवासाच्या खोलीमध्ये आपण गेलेलो असतो। तिथं नेमकेपणाने त्यांनी जे रक्तवर्णात लिहिलेलं आहे ते समजणं हेच पावसला जाणं असतं। लक्षात ठेवा, अहम आत्मा कधीची विसरू नये। आणि साधक नेहमी नेमकं हेच विसरून बाकीच्याच उलाढालीत व्यस्त असतो। नेमकं चुकतं कुठं हे सद्गुरू दाखवत असतात, पण साधकाचीच इच्छा नसते आपण सद्गुरू व्हावं म्हणून। लक्षात ठेवा, संपूर्ण नाथ परंपरा ज्या जाणीवेतून चालते ती आदिनाथापासून चालत आलेली ही नाथ संप्रदायाची भूमिका ही माणसाला पशुत्वातनं मानवत्वाकडे नेणं आणि मानवत्वातनं ईश्वरत्वाकडे उड्डाण करण्यासाठी तयार झालेली आहे। लक्षात ठेवा, म्हणून म्हणायला गुरुपरंपरा आहे, पण गुरुपरंपरेच्या जाणीवेतून चालणारे साधक आणि त्यांच्या भूमिकेपर्यंत गुरुपदापर्यंत पोचणारे व्यक्तिमत्व हा सर्व विकासाचा भाग आहे। लक्षात ठेवा, मानवी जीवनामध्ये जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते जीवन कुठल्या कारणासाठी आहे हे जोपर्यंत आपण हृदयाच्या एकांतात जाऊन त्याचं अवलोकन करत नाही तोपर्यंत ते शक्य आहे असं मला वाटत नाही। आपण स्वस्थपणे आज साधारण इथं जो काही सगळा समुदाय आहे याचं एक ॲव्हरेज वय काढलं तर एक 50-55च्या आसपास साधारण सर्व एज ग्रुप बसतो। काही 60 असतील, 65 असतील,
काही त्याच्याही पुढचे असतील, परंतु खालच्याही याच्यातले आहेत, वयातले. म्हणून आपल्या जीवनामध्ये आईच्या गर्भात आपण आलो. आईच्या गर्भामध्ये आल्यानंतर आपण कोण होतो हे गर्भातनं बाहेर पडेपर्यंतही आपल्याला कळत नाही. आणि गर्भातनं बाहेर पडल्यानंतर जीवन जगत असताना सुद्धाही कळत नाही. परंतु आईच्या गर्भातच आपला पांडुरंग आपल्या आत येऊन बसलेला आहे, हे ज्याला कळतं तो साधक असतो, लक्षात ठेवा. सर्व गुरुतत्व परब्रह्माच्या जाणीवेतून आईच्या गर्भात असताना प्रत्येक जण या भूतलावर जेव्हा आला तो आईच्या गर्भातनंच आलेला आहे, लक्षात ठेवा. मग त्याच्या अगोदर तो काय जीवात्मा असेल, काय त्याची भूमिका असेल, 14 भुवनांच्या प्रवासातनं तो कसा चालत आलेला आहे, हा त्याच्या जीवात्म्याच्या प्रारब्ध संचित आणि क्रियमाणाचा खेळ आहे. परंतु आपण या जन्माचा विचार करू. गेले जन्म आठवत नाहीत, पण या जन्मामध्ये तो ईश्वर, मी जेव्हा माझ्या आईच्या गर्भात आलो असेन त्यावेळेला जीवात्मा म्हणूनच आलो. मी काही संत म्हणून आलो नाही, आपण कोणीही संत म्हणून आलेलो नाही. पण तरीही आपल्या जीवाचा कळवळा या प्रकृती मातेला इतका आहे की तिने आपल्यामध्ये ती मूलद्रव्य तयार करण्यासाठी तिला यावं लागतं. आवाज जरा घुमतोय का? नाही ना? हां. मूलद्रव्यामध्ये तिला आपल्याला स्थापन करावं लागतं. पण तिची गंमत अशी आहे त्या प्रकृती मातेची की ती प्रकृती माता त्या ईश्वराशिवाय, त्या पांडुरंगाशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे ती जेव्हा येते तेव्हा त्या परब्रह्माला घेऊनच, आत्मस्वरूपाला घेऊनच आपल्यात येते. बघा, अध्यात्म किती सोपं आहे, अवघड करण्याचं काही कारण नाही आहे. आपणच आपला शोध. माझे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद हेच सांगतात. त्यांनी एका अभंगामध्येच सर्व सूत्र सांगितलेलं आहे. स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व. ही अनुभूती घे आणि ही अनुभूती घेण्यासाठी तुला जर कुठली साधना करायची असेल तर ती साधना फक्त बुद्धियोगाच्या जाणीवेतून मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवोवता, मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वतः. देव भक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला आता. यापेक्षा कुठली प्रार्थना हवी आपल्याला? म्हणून स्वामी स्वरूपानंद हे साधकाच्या दृष्टीने प्रति ज्ञानेश्वर आहेत, लक्षात ठेवा. कारण साधकाला नेमकी कुठली प्रार्थना हवी आहे? पसायदान ही ज्ञानेश्वरांच्या आर्त जाणीवेतलं स्वप्न आहे, लक्षात ठेवा. पसायदान ही वस्तुस्थिती होऊ शकत नाही, कारण ज्ञानेश्वर महाराज प्रकृतीच्या कार्याच्या पुढे
तेही जाऊ शकत नाहीत, कारण ते स्वतः पुरुषोत्तम आहेत. म्हणून पसायदानाची संकल्पना स्वतःच्या जाणीवेतून प्रवाहित करायचं असेल तर मी माझे मावळो सर्व आणि तू तुझे उगवो आता, हा बुद्धियोग आहे, लक्षात ठेवा. कारण तो उगवणारा म्हणजे काय मला कळला तर पाहिजे. तो कसा उगवतो, कुठल्या जाणीवेतून उगवतो, तो आला कसा हे पण मला कळलं नाही. तो उगवणार कसा ही भूमिका आहे. त्यामुळे या बुद्धियोगाच्या जाणीवेतून आपल्याला ईश्वरत्व समजून घ्यावं लागतं. गोरक्षनाथ जेव्हा त्या अज्ञानाच्या कचरा पेटीतून बाहेर आले असं म्हणू समजण्यासाठी, प्रत्यक्षात काही आपण पाहिलेलं नाही, अवतार आहेत, त्याच्यामुळे जे आहे ते सत्य मानावंच लागेल. पण बुद्धिवंतांच्या जाणीवेतनं आपण जर थोडा विचार केला तर अज्ञानातनं आले असं म्हणू. आणि त्या अज्ञानातनं आल्यानंतर मत्स्येंद्रनाथांनी त्यांचं शिष्यत्व प्राप्त करून घेतलं, बरोबर. आणि नुसतं प्राप्त करून घेतलं नाही, ते म्हणाले चल माझ्याबरोबर, योग्य वेळ आली की तुला सांगेन. बघा, म्हणून गुरुबरोबर चालावं लागतं. सद्गुरूबरोबर चालायचं म्हणजे काय, तर आता तर त्या काळामध्ये गुरु शिष्य परंपरा एकत्रित जाणीवेतली होती. आता तर काय शिष्य अनेक असतात, गुरु एकटाच, सगळ्यांना थोडीच घेऊन चालू शकणार आहे. पण गुरुबरोबर चालणं म्हणजे गोरक्षनाथ कसे चालत होते, तर गुरुच्या ज्ञान जाणीवेतून चालत होते. म्हणून सद्गुरूंच्या परा जाणीवेतून तयार उन्मेषित झालेल्या ग्रंथांच्या अवलोकनाच्या भूमिकेतनं सद्गुरू समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरांना जर समजून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी अमृतानुभव हा समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही. ज्ञानेश्वरी हा पहिला भाग आहे आणि अमृतानुभव हा पांडुरंगाची अनुभूती आहे. हे कळावं लागेल आपल्याला. म्हणून या जाणीवेतनं जेव्हा मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ चाललेले होते, अनेक अनुभव आहेत आपल्याला, त्या कथाही माहिती आहेत, ते डोळा काढून देणं वगैरे वगैरे, त्याच्यात मला शिरायचं नाही आहे. आपल्याला नेमकं मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना काय साधना सांगितली आणि कुठल्या जाणीवेतून विश्वाकडे बघ हे सांगितलं, ते समजणं गरजेचं आहे. या भूमिकेतून आपली रोजची आत्मसाधना होणं गरजेचं आहे. आता ही जी आत्मसाधना आत्ता यांनी जी गाऊन दाखवली, ती सर्वांना मी प्रसाद भेट म्हणून देणार आहेच. परंतु हा सगळा अभ्यासाचा विषय, लक्षात ठेवा. मगाशी सर म्हणाले अभ्यासेन कौंतेय. म्हणून हे जे अभ्यास आहे, या अभ्यासाच्या जाणीवेतनं होणारा बुद्धियोग फार महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्या स्वतःकडेच बघा, आपण कसे तयार झालेलो आहोत. जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे, हे बोलायला खूप सोपं आहे, परंतु आपल्याला आपला पिंडच कळलेला नाही, कारण आपण अभ्यासच केला नाही. आपण शरीराला दुखणं झालं म्हणून कुठेतरी ॲडमिट होतो, BP वाढतो, गोळ्या घेतो. अगदी डॉक्टर लोक सुद्धा आजारी पडतातच की, परंतु त्यांना सुद्धा उलगडलेला न गेलेला म्हणजे न उलगडलेला विषय इथं मत्स्येंद्रनाथ सांगतायत, लक्षात ठेवा. हे कळावं लागेल आपल्याला.
कारण हे सगळं अव्यक्त आहे. आपण व्यक्ततेत आलो, पण आपण मेल्यानंतर काय असतो? अव्यक्तच असतो ना. आज आपल्याला जी आपली प्रेमाची माणसं वाटतात ती समजा काही दिवसांनी जातात, किंवा काही लोक आपल्या आयुष्यातनं गेलेली पण आहेत. तीच समजा उद्या आपल्या जवळ आली तर आपल्याला भीती वाटेल. लक्षात ठेवा, भूताची भीती वाटते, पण ही वास्तवता आहे, हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. आपण पण भूतच आहोत. म्हणून ईश्वराने 84 लक्ष योनींच्या भूतांची निर्मिती केली आहे. म्हणून भूत मात्र म्हटलं जातं, कारण त्या 84 लक्ष योनींमधल्या जी जी जीवात्म्यांच्या भूमिका आहेत त्या ईश्वराच्या ज्ञान जाणीवेतून आलेल्या आहेत. हे समजून घ्यावं लागेल. आता ते कसं समजून घ्यायचं तोच विषय आजचा महत्त्वाचा आहे. भौतिकदृष्ट्या आपल्याला माहिती असतं की 7 भुवन, ओम भूर्भुवः महः जनः तपः सत्यम, अतल वितल सुतल तलातल रसातळ पाताळ. आता या पातळ्यांमध्ये जाणारे जीवात्मे हे जीवन जगलेले असतात. लक्षात ठेवा. आणि मग मरतात आणि त्या पातळ्यांमध्ये जातात आणि मग परत जन्माला येतात. तसेच आपण आईच्या कुशीत जन्माला आलेलो आहोत. कारण हे समजून घेण्याचं प्रमाण फक्त बुद्धी ज्यांना आहे त्यांच्यासाठीच आहे. आता तुम्ही म्हणाल सर्वच मानवांना बुद्धी आहे. नाही, सर्व मानवांना बुद्धी नाही. मानवांमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. ते प्रकार प्रथम समजून घ्या. ज्यांना मेटल मॅन असं म्हटलं जातं, की जे इतके स्वार्थी असतात की त्यांना स्वतःशिवाय दुसरं कुठलंच विश्व नसतं. दुसरी माणसांची कॅटेगरी अशी असते, त्यांना ॲनिमल मॅन असं म्हटलं जातं, जे फक्त आपल्या मुलाबाळांचंच फक्त बघतात, आपल्या नातवंडांकडेच फक्त बघतात. बाकीच्यांच्या उंबरठ्यात काय चाललं आहे याला माझ्याशी काही घेणं देणं नाही. आणि माझंच दुःख हे सर्वात मोठं दुःख आहे. आणि हे दुःख जर बाजूला झालं त्यासाठीच मी फक्त ईश्वराची पूजा करत असतो. मला देव प्रिय असतो. त्याचं प्रथम कारण माझ्या इच्छा ज्या आहेत त्या त्यांनी पूर्ण करून द्याव्यात. अशी जी कॅटेगरी आहे की जिथं फारसं डोकं चालवावं लागत नाही. बुद्धी असते पण चालवायचा विषय येत नाही, त्यांना ॲनिमल मॅन म्हटलं जातं. आणि यानंतर पुढची स्टेज येते ती म्हणजे मॅनली मॅन. माणसाने माणसासारखं वागणं. माणसाने माणसासारखं वागणं ही प्राथमिकता आहे. लक्षात ठेवा. आणि ही जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत अध्यात्म तुम्ही कितीही करा त्याचा काही उपयोग होत नाही. इतकं स्पष्ट आहे हे. त्यामुळे कारण ही ईश्वराची रचना आहे, यात माझं काही नाही आहे. हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं आहे आपण कसं जगायचं आहे ते. आणि आपल्या बुद्धीचा वापर आपल्या स्वशोधासाठी करायचा आहे का नाही करायचा आहे. आणि हा वापर करायला ईश्वराने माणसाला सांगितलंय की तू फक्त एक तप फक्त अभ्यास कर. 12 वर्ष. माणूस जन्मापासून ते वयाच्या 25व्या वर्षापर्यंत जे तप करत असतो ते फक्त भौतिकातल्या ज्ञानासाठीच तप करत असतो. तो ईश्वरासाठी काही करत नसतो. तो भले वरून लेप लावतो देवाला, पण त्याला माहीत नसतं की आतला दगड मी लेप लावल्याने देव होणार नाही आहे. कारण त्याच्यात देव बघितल्याशिवाय
त्याचं परिवर्तन कुठं होणं गरजेचं आहे, तर ते माझ्या आतमध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. म्हणून मनची कारणं, म्हणून मानवत्वाकडनं पुढचा प्रवास जो आहे तो ईश्वरत्वाचा आहे. म्हणून सर्व संत मंडळी, मी अवतार पुरुषांबद्दल बोलत नाहीये बरं का, लक्षात ठेवा. मी तत्वज्ञानी संतांबद्दल बोलतोय. म्हणून आपल्याला कुठल्या संतांच्या आधारातनं जीवन जगायचं आहे हे आपलं आपण ठरवा. हे फ्रीडम आहे की मला बौद्धिक जाणीवेतनं ईश्वरापर्यंत जर पोचायचं असेल तर मला तुकारामांनी कसा चालला ते कळावं लागेल. तुकारामाची वारी मला कळावी लागेल, ज्ञानेश्वरांची वारी मला कळावी लागेल आणि ज्ञानेश्वरांचा हरिपाठ मला कळावा लागेल. कारण ज्ञानेश्वरांचा हरिपाठ म्हणजेच ज्ञानेश्वरांचा आत्मपाठ आहे, लक्षात ठेवा. आत्मा हा निधान. इथं स्वामी स्वरूपानंद सुरू होतात आमचे सद्गुरू. लक्षात घ्या, अहम आत्मा कधीच विसरू नये. एका खोलीत 40 वर्ष बसून या एका अनुसंधानात राहायचं आणि ईश्वराच्या परमोच्च जाणीवेपर्यंत स्वतःला पुरुषोत्तमात परावर्तित करायचं. यालाच देही ब्रह्ममयो भवेत असं म्हटलं जातं. गुरुगीतेमध्ये पार्वतीने जे शिवाला विचारलं की मी माणूस बनवलेला आहे, पण या माणसाला तुझ्यापर्यंत कसं आणू, माणसाला कसं आणू असं विचारलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून गुरुगीतेचा अनुनय हा मूळ व्यासपीठाची भूमिका आहे, लक्षात ठेवा. म्हणून याच्यातनं आपल्याला नेमक्या पद्धतीने मानवत्वापर्यंत कसं जायचं हे समजून घ्यावं लागेल. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली, सगळ्यांना सांगितली का? भीष्मांना सुद्धा सांगितले नाही. ते म्हणाले का, या हो भीष्म, तुम्ही गंगापुत्र आहात, या इथं बसा जरा, मी काय सांगतोय ऐका. छे 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 छे. फक्त अर्जुनाला सांगितलं होतं, कारण त्यांच्या अवतार कार्याची परिसमाप्ती फक्त अर्जुनाच्या हातानेच होणार होती. आणि अर्जुनाला काय परमेश्वर हवा होता असं वाटतं का आपल्याला? भगवद्गीता ही ईश्वर कसा आहे हे समजण्यासाठी जरूर आहे, पण अर्जुनाला ईश्वर हवा होता असं त्यात म्हटलेलं नाही आहे, लक्षात घ्या. त्याला ते जे युद्ध करायचं आहे त्या कर्माचा आधार त्याला हवा होता आणि तो आधार 17व्या अध्यायात सांगितला, ओम तत्सत हाचे आधार. हे कळावं लागेल. म्हणून भगवद्गीता माझ्या जीवनामध्ये मी पाठांतर करून समजेल अशी जर संकल्पना असेल तर साधकांनी कृपया ती पाठ करू नये, ती समजून घ्या. हां, जनसामान्यांच्या जाणीवेतनं, एक देशाच्या भूमिकेतनं किंवा हल्ली काय ते सनातन वगैरे म्हटलं जातं त्या जाणीवेतनं भगवद्गीता हा ज्ञानग्रंथ जरूर आहे, तो अभ्यासावा. त्याचं संस्करण आपल्यावरती काय म्हणतो, त्याचा संस्कार होणं गरजेचं आहे, नक्की आहे. परंतु मी साधकांसाठी बोलतोय. सर्वांना काही ईश्वर प्राप्ती करायची नाही आहे. अर्जुनालाही करायची नव्हती. अर्जुनाला फक्त मी यांना मारू कसा एवढाच प्रॉब्लेम होता त्याचा. म्हणून संपूर्ण जागरण त्याचं केलं की अरे तू काय समजते, तू स्वतःला मारतोयस, तू मारणारच नाही आहे, मीच मारणार आहे आणि हे सगळे मेलेले आहेत. म्हणूनच काळाचं दर्शन घेणं गरजेचं आहे. म्हणून मरणाचे स्मरण असावे एका वाक्यात रामदास स्वामींनी भगवद्गीतेचं तथ्य सांगितले, लक्षात ठेवा. एका वाक्यातलं तथ्य आहे, मरणाचे स्मरण असावे.
म्हणून आपल्या जाणीवेतनं हे कळणं खूप गरजेचं आहे की नेमकं मला कसं समजून घ्यायचं आहे. म्हणून आईच्या गर्भात तो ईश्वर आला, मला माहितीही नव्हतं तो कसा आला. आणि त्या प्रकृती मातेनी त्याच्यापासून ती वेगळी झाली आणि त्या ईश्वराने सांगितलं की हा जो जीव आहे ना, या जीवाला तू आता त्याच्या जाणीवेतनं स्वातंत्र्य दे, तू तुझं कार्य पुढे कर, मी इथं अलिप्त अव्यय निरंजन जाणीवेमध्ये बसून राहीन. तो पुढे सरकतच नाही, लक्षात ठेवा. म्हणून आत्मस्थिती निर्धारी, लक्षात ठेवा. निवृत्तीनाथांनी सुद्धा सांगितलेलं आहे, त्याचं कारण कळलं पाहिजे. आणि मग त्या गर्भामध्ये ती जी शक्ती आहे जिला पराशक्ती असं म्हटलं जातं. म्हणून परा आणि पुरुषोत्तम या एकत्रित जाणीवेला शिवशक्ती समावेशन असं म्हटलं जातं. ते आपल्यात आहेच. आणि ही जी शिवशक्ती समावेशन झालेलं आहे आपल्यामध्ये, याची जाणीव आपल्याला नाही आहे. म्हणून ईश्वराच्या जाणीवेतनं शक्तीचं कार्य सुरू होतं, आपल्या स्वरूपामध्ये होतं, विश्वस्वरूपात सुद्धा सुरू होतं. तो विषय आपण नंतर बघू. परंतु या जाणीवेतनं जेव्हा ती शक्ती एक प्रकारे ईश्वरापासून वेगळी होते, ती 3 प्रकारे वेगळी होते. तिला अपराशक्ती असं म्हटलं जातं. त्या तिचे 3 प्रकार कुठले? तिच्या एकत्रित विशुद्ध जाणीवेला शिवस्थिती म्हटलं जातं, ज्यालाच आपण पुरुषोत्तम पांडुरंग असं म्हणतो. म्हणून तो कुठंच बघत नाही, कितीही वाऱ्या करा, ही डझंट केअर. राम डझंट केअर, लक्षात ठेवा. तो विटेवर हात ठेवूनच उभा आहे. परंतु त्याच्या जाणीवेत शिरण्यासाठी त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे तो भगवद्गीतेत पण सांगितलेला आहे, तोच गुरुगीतेत पण सांगितलेला आहे, तोच योग वासिष्ठात पण सांगितलेला आहे. आणि तोच मार्ग मूळ ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवतातनं स्वतः शिवस्थितीतील महाविष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगितलेलं आहे. म्हणून ती जी शक्ती तयार होते ती 3 प्रकारे कार्य करते. एक असते ज्ञानशक्ती, एक असते क्रियाशक्ती आणि एक असते भावशक्ती. म्हणून या 3 शक्तींच्या जाणीवेचा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आणि आपल्या स्वरूपामध्ये पण विस्तार आपल्याला दिसतो. ती शक्ती अपराव होते. आपण आपल्या स्वरूपाचा विषय बघू आता. आपल्यामध्ये ती जेव्हा विशुद्धात्म खाली सरकते, इथं विशुद्ध चक्र आहे. चक्रांच्या नादी लागायचं नाही आहे, लक्षात ठेवा. पण विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण स्वामींनी थेट साधना सांगितली आहे, नाभीपासून ब्रह्मरंध्रात. या विहंगम मार्गानेच जायचं आहे. पण या विहंगम मार्गामध्ये चालत असताना माझ्या अनुभूतीच्या प्रज्ञानमय जाणीवा शून्य निशून्य आणि महाशून्याच्या जाणीवेतून कशा प्रगल्भ होतील, हा साधकाचा अनुभव म्हणजेच अद्वैत उन्मेष असतो, लक्षात ठेवा. म्हणून या अद्वैताच्या भूमिका समजल्याशिवाय ईश्वर आपल्यातला सुद्धा कळत नाही. कारण आपल्यातला ईश्वर सुद्धा याच विटेवरती उभा आहे, अगदी 2-2.5 इंचावरती आहे, पण कळत नाही, लक्षात ठेवा. अवघड आहे. कळून घेतल्याशिवाय ईश्वर समजणार नाही. म्हणून ईश्वराच्या नादी जर लागायचं असेल तर बुद्धियोग करावाच लागणार. नाहीतर ईश्वराचा नाद म्हणजे खुळा नाद, वेड लागले म्हणतो ना आपण,
तुकारामाला वेड लागलं, पण त्याच्या आतमधलेच वेद त्यांनी शोधून काढले. हो, वेदांचा तो अर्थ आम्हासाची ठावा, इतरांनी वहावा भार माती. एवढ्या स्पष्ट जाणीवेतनं तुकाराम सांगतात. आणि औट पीठी विठ्ठल उभा ते पाहतात. तुका आकाशा एवढा म्हणजे काय? कुठली साधना केली तुकारामांनी? 4थी सुद्धा पास नव्हते. आपण एवढ्या डिग्र्या घेतो, परंतु आपल्याला ईश्वर अजून समजतच नाही. ही केवढी शोकांतिका आहे, साधकाची शोकांतिका आहे. यासाठी अनुताप व्हावाच लागणार, लक्षात ठेवा. अनुताप तीर्थी न्हाल्याशिवाय, आपला निश्चय झाल्याशिवाय आत्मशोधाची शक्ती आपल्यामध्ये कधीच तयार होणार नाही. हे अंतिम सत्य आहे. म्हणून साधकाच्या दृष्टीने त्रिसूत्रीची जी भूमिका आहे, या भूमिकेतच चालली पाहिजे. आणि तोच अनुताप हा माणसाला ईश्वराकडे घेऊन जातो. माझ्या सुखदुःखांचा अनुताप नव्हे, माझ्यातला ईश्वर मला का कळत नाही, हा तो अनुभव आहे. हा तो अनुतापाचा विषय आहे. आणि याच्यातनं मग तो बुद्धियोग करतो. आणि ती जी शक्ती आहे, ती शक्ती त्या छोटुकल्या दिसत पण नाही, लक्षात ठेवा. पहिले 15 दिवस कितीही सोनोग्राफी करा, तुम्हाला जीवात्माही दिसत नाही बरेचदा, आणि ईश्वर तर नाहीच, हालचाल पण नाहीच. डॉक्टरांनी सिद्ध केलं हे. आणि त्या छोट्याशा जीवात्म्यामध्ये ती पराशक्ती जी आहे ती अपरा होते. ती त्या जीवात्म्याच्या ज्ञानाला समजून घेते, कारण ईश्वराची आज्ञा आहे. आणि ईश्वराला त्या जीवातनं प्रकट व्हायचं आहे. लक्षात ठेवा, मी डायरेक्ट ॲक्शन आहे ईश्वराची, असा विषय बघा. कारण ईश्वराने मला घडवलं आहे. आणि प्रकृती माता माझी खरी आई आहे. म्हणजे ज्या आईने मला जन्म दिला, तिचं या भौतिकातलं महत्त्व कमी आहे असं नाही, लक्षात ठेवा. परंतु आपल्या आईला जाऊन विचारा की तिच्या गर्भात असताना तिने वाढवलं का आपल्याला? जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत जे जीवन आपण जगत आलो, ते काय आपल्या आईमुळे जगत आलो का? ती सुद्धा म्हणेल नाही. म्हणून हा बौद्धिक जाणीवेतनं समजलं पाहिजे की ती ज्ञानशक्ती, ती क्रियाशक्ती आपल्याच व्यक्तित्वाला कशा प्रकारे आकारित आणते. म्हणून त्याच्या सर्व जाणीवा विविध जाणीवेतनं ती प्रवाहित करते. त्याला चक्र असं म्हटलं जातं. शक्ती केंद्र म्हणू आपण, चक्र वगैरे म्हणण्यापेक्षा. कारण चक्र म्हटलं की ते काहीतरी वेगळं फिरतं गणित, तसं नको. शक्तीची जाणीव आहे. म्हणून रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलं आहे, शक्तीचा प्रत्यय घ्यावा. शक्तीचा प्रत्यय आपण घेतला का कधी आपल्या आतल्यामध्ये? आता गणपती उत्सव येतील, सगळेजण गणपती उत्सव बसवतील, पण तो मूलाधारो स्थितोसी नित्यम या जाणीवेत आपण गेलो का कधी? त्यानंतर गौरी येतात, काय अजून देवीचे नवरात्र येतात, पण कुठल्या प्रकारे ईश्वराची शक्ती आणि ते नवरात्र आपल्या या नवशक्तींच्या दालनातनं कसं प्रफुल्लित करायला पाहिजे आणि त्यातनं आपल्या जीवात्म्याचं ध्यान ईश्वरापर्यंत कसं पोचतं करायला पाहिजे, ती अन्नपूर्णा आहे. लक्षात ठेवा, ती जगदंबा. आणि ती जगदंबा मला घेऊन जाणार आहे. आणि त्यासाठी ईश्वराने माझ्या विविध, आता विशुद्ध चक्र आहे, अनाहत चक्र आहे, तुमचं स्वाधिष्ठान आहे, स्वाधिष्ठानानंतर तुमचं मूलाधार चक्र आहे, मणिपूर चक्र आहे. आणि याच्यावरती गेल्यावर मग इथून विशुद्धाच्या पलीकडे सत्कड्याच्या खाली सत्वरजतमाचा आविष्कार आहे. इथं सर्व गुरुदेव दत्तांचं कार्य आपल्याला विशुद्धात नेण्यासाठी चालतं. तिथं गुरुचं कार्य आहे. म्हणून त्या शक्तीला प्रोत्साहित करण्यासाठी साधना करावी लागते. श्रवण मनन चिंतन कशासाठी करायचं? प्रश्न पडले पाहिजेत ना आपल्याला. कारण तो जो ॲब्सोल्यूट आहे,
त्याचं ॲब्सल्यूट नॉलेज मला यायला पाहिजे, त्याचा ॲब्सल्यूट ब्लीस मला कळला पाहिजे आणि त्याचा ॲब्सल्यूट एक्झिस्टन्स मला कळला पाहिजे. ते शिवतत्व सच्चित आनंद जाणीवेतनं माझ्यात येऊन बसलेलं आहे. या भूमिकेतनं आपल्याला आपल्या जीवनाला एक वेगळा आयाम द्यावा लागणार आहे. साधनेचं स्वरूप आपण म्हणतो तसं करू नका. संतांनी सांगितलेल्या जाणीवेतनं जा. संतांनी कुठल्या जाणीवेतनं जीवन जगायला सांगितलेलं आहे आणि कुठल्या व्यक्तीसाठी सांगितले हे पण समजून घ्या. म्हणून मी माणसाचा विकासक्रम सांगितला. आपण पशुवत जीवन जगत असू आणि आपल्याला मानवत्वापर्यंत यायचं असेल तर पारायण करा, जप करा, वाऱ्या करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे त्यासाठी आहे. परंतु एकदा मानवत्वाच्या जाणीवेतनं आलात तर तुम्हाला ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे साधना करावी लागेल, अमृतानुभवात सांगितल्याप्रमाणे साधना करावी लागेल, स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलेल्या साधनेप्रमाणेच साधना करावी लागेल, जी गोरक्षनाथांना मत्स्येंद्रनाथांनी सांगितलेली आहे. म्हणून साधनेत कुठलीही साधना करून ईश्वर असा बावळट नाही आहे, लक्षात ठेवा. की आपल्याला पाहिजे तसाच तो असेल, तसेच ते असतील असं नाही आहे. गजानन महाराजांची जर आपण भक्ती करत असू तर पंढरपूरला गेल्यानंतर त्यांनी बापूंना काळाला पांडुरंगाचं दर्शन कसं दिलं हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आणि ते मला जर होत नसतील तर मी गजानन महाराजांची माझी भक्ती खोटी आहे असं मला म्हणावं लागेल. एवढी बौद्धिक सौष्ठवता आपल्यात यावी लागेल, लक्षात ठेवा. नाही तर चिरीमिरी आपल्या अनुभवातनं मागण्या मागत जीवन जर जगत असू तर आपण साधकसुद्धा कधी होऊ शकत नाही. ईश्वर प्राप्ती संतांना समजून घेणं खूप लांब राहिलं. म्हणून जाण तेनी गुरु भजी जाई. म्हणून कुठल्या जाणीवेत मी आहे हे प्रथम समजून घ्या. मी मानवत्वाच्या जाणीवेतनं ईश्वरत्वाकडे जाऊ इच्छित असेल तर माझा कुठलाही मार्ग चालणार नाही. तो मार्ग हा सोहम मार्गच असतो, दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि हे माझं प्रतिपादन नाही आहे. आपण सर्व माऊलींचे भक्त आहात. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये कुठंही ज्ञानेश्वरांनी असं सांगितलेलं नाही आहे. अमृतानुभवामध्ये कुठंही त्यांनी, मी म्हणत नाही की अशा वाऱ्या करा वगैरे असं म्हटलेलं नाही आहे, लक्षात ठेवा. तुला साधक व्हायचं आहे ना, मग असंच व्हावं लागेल. पण तू जर तुझ्या पशुत्वाच्या, आसक्तीच्या आणि काहीतरी करण्याच्या भूमिकेत असशील तर मग करत राहा. त्यातनं तुझी सात्विकता तयार होईल. पण सात्विकता म्हणजे ईश्वरत्व नव्हे, त्रिगुणातीत त्याचं स्वरूप आहे. म्हणून त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. म्हणजे काय? तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी. खूप झालं बाहेरचं, खूप हिंडलं, परंतु मला आता कुठंतरी एकांतात बसून स्वस्थ व्हायला पाहिजे आणि माझ्या अंतरंगातल्या ईश्वराला मला प्रबोधित करण्यासाठी माझं प्रबोधन करणं गरजेचं आहे. तेच प्रबोधन गोरक्षनाथांसाठी मत्स्येंद्रनाथांनी केलेलं आहे. म्हणून आपल्याला हे शरीर प्राप्त झालेलं आहे, त्याच्यामध्ये असणारी अष्टधा प्रकृती, त्याच्यात चालणारा हा सगळा व्यवहार, हे सगळं माहिती आहे आपल्याला. मग ज्ञानेश्वर महाराजांनी कशी साधना केली असा विचार आपल्याला पडेल. ज्ञानेश्वर महाराजांना जो ईश्वर कळला तो कसा कळला? स्वामी स्वरूपानंदांना कसा कळला? ज्ञानेश्वरांनी तर त्यावेळेला त्यावेळच्या प्राकृतिक जाणीवेतनं ते करून सिद्ध केलं. बाकीच्या संतांना सामाजिक व्यवस्थेच्या भूमिकेतनं ते करता आलं नसेल. तुका आकाशा एवढा झाला, पण सर्व संत तसे झाले. त्यांनी काय केलं? साधनेच्या जाणीवेतनं आपल्यामधल्याच
मानसिकतेचं उन्नयन केलंय, लक्षात ठेवा. म्हणून मनाने ईश्वर कसा संपूर्ण विश्वात भरलेला आहे आणि माझ्यामध्ये सुद्धा ईश्वर कसा आहे हे समजून घेणं ह्या साधनेचा विषय असतो. आणि जेव्हा आपण म्हणतो गुरुच तू रे माझा ईश्वर, तेव्हा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची लक्षात ठेवावी लागते की गुरु हा कुठं असतो? मज हृदयी सद्गुरु, जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणूनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणून गुरुचं स्वरूप काय आहे? विवेक. विवेक आणि वैराग्य या दोन जाणीवांमध्ये जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला विशुद्धाच्या पलीकडे जायला परवानगीच नाही आहे. हे स्पष्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणून गुरुसाठी धाय मोकळून रडणं ठीक आहे, ती आपली आर्तता आहे, तो अनुताप असेल. परंतु गुरुसाठी जाण्यासाठी मला काय झटायला पाहिजे? तर विवेक आणि वैराग्याच्या जाणीवा माझ्यात मला दुसऱ्यांसाठी नाही, माझ्या स्वतःसाठी सिद्ध करायला पाहिजे. आणि या जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण बाहेरून कितीही पूजा करा, ईश्वर दाद देत नाही. म्हणून ही स्पष्टता आहे. कारण हे मी का एवढं स्पष्ट सांगतोय? मी तुम्हाला भावनिक असं करा, तसं करा, देवाची पूजा करा, आरत्या करा असंही सांगू शकतो. परंतु आपण त्या स्टेजवरती नाही होत. आता आपल्याला पुढच्या प्रवासासाठी जायचं आहे. मी मरीन त्यावेळेला काय असेल? मी मरीन त्यावेळेला माझीच मुलं, माझेच नातवंड मला आत ढकलून माझा धूर पाहतील, ते माझ्याबरोबर नसणार आहेत. ही वास्तवता लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. म्हणजे मी काही वेगळा आहे असं काही समजायचं काही कारण नाही. हे जर सत्य असेल तर हे मी पचवणं पण गरजेचं आहे ना. मग मी जाणार आहे कुठं? म्हणून मरणाचे स्मरण असावे. म्हणून ईश्वर आलेला माझ्यातला आहे आणि गेले 70 वर्ष तो माझ्याबरोबर राहतो आहे. कोणाबरोबर 55 वर्ष राहत असेल, कोणाबरोबर 40, कोणाबरोबर 60, 65 जे काय वय असेल ते. इतके वर्ष ईश्वर आपल्याबरोबर राहतोय ना. म्हणून त्याला समजून घेण्याची ही वेळ आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस त्यासाठी आहे. म्हणून आपण उच्च आसनस्थ व्हा, आपण स्वतः व्यास व्हा, उदासीन जाणीवेतनं जीवनाकडे बघा. आणि ते बघणं म्हणजे माझा आतला शोध घ्या, आपोआप उदासीनता येते. हां, मी आता माझा अहंकार घालवणार आहे, मी अहंकार शून्य करणार आहे, असं काहीही होत नाही, लक्षात ठेवा. असं जर कोणी तुम्हाला सांगत असतील की तुमचा अहंकार सर्वात कमी करा वगैरे वगैरे, असं होणारच नाही आहे. स्वाभिमानाच्या जाणीवेतनं मी ब्रह्म आहे या भूमिकेत जेव्हा मी जातो तेव्हा माझ्या अहंकाराचं परिवर्तन होणं अपेक्षित आहे. अहंकार घालवत बसाल, जन्म जन्म जातील पण अहंकार जाणार नाही आहे, लक्षात ठेवा. कारण देहबुद्धी ते आत्मबुद्धीच करावी लागते. आणि ही बुद्धी म्हटलंय, बाकी काही नाही. म्हणून बुद्धीचा प्रांत बुद्धीच्या जाणीवेतून समजून घेणंच गरजेचं आहे. याच्यातनं आपल्याला हे कळावं लागेल. आणि या बौद्धिक जाणीवेतनं जेव्हा आपण आपल्याकडे पाहतो तेव्हा ही ईश्वरी शक्ती आपल्या आतमध्येच येऊन बसलेली आहे. म्हणून या ईश्वरी शक्तीला कुठल्या भूमिकेतनं आपण समजणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी काय होतं? दीक्षा देताना शक्तिपात दीक्षा नावाचा विषय तुम्ही ऐकला असेल, बरोबर? त्यावेळेला त्या शिष्याला त्या प्रकारे ज्ञान आणि त्या प्रकारे वागणं गरजेचं असतं. शक्तिपात दीक्षा हा नाथ संप्रदायातूनच आलेला भाग आहे, परंतु हल्लीच्या काळामध्ये तो वापरणं हे अयोग्य ठरतं. कारण लोकांना शक्तिपात होतो,
आणि ज्ञान नसल्यामुळे, कारण ती ज्ञानशक्ती आहे, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, त्या शक्तीला क्रिया माहिती आहे, फक्त ज्ञान माहिती नसतं, म्हणून ती लोक क्रिया करतात, म्हणून त्याचं नाव सुद्धा क्रियायोग ठेवलेलं आहे. म्हणून याचा उल्लेख ज्ञानेश्वरीत कुठंच नाही. ज्ञानेश्वरीत आहे, परंतु ज्ञानेश्वरीत आणि अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये तर 6व्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी विषय संपून टाकलेला आहे. लोकांना तो 6वा अध्याय फार महत्त्वाचा वाटतो. त्यात खरं काहीच नाही आहे. ते आहे, दिलेलं आहे. तुम्हाला मन दिलंय, बुद्धी दिले, सर्व दिलेलं आहे ना देवाने. मग त्याच ते कशासाठी वापरण्यासाठी जी बुद्धी लागते, त्या बुद्धीचा वापर न करता आपण नुसतीच शक्तीचं योजना केली तर त्यांनी माणसाचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं. अशी उदाहरणं मी पाहिलेली आहेत, म्हणून सांगतोय. ज्यांनी त्यांनी ठरवावं. म्हणून ज्ञान जाणीवेतनं, अमृतानुभवामध्ये तर कुठंच काही उल्लेख नाही आहे. म्हणून ज्ञान जाणीवेतनं जेव्हा स्वतः गुरूंच्या जाणीवेचा अभ्यास आपण करत जातो, तेव्हा ती शक्ती आतून एक प्रकारे तयार व्हायला लागते. आणि मग ती जेव्हा, म्हणून ज्ञानेश्वरांनी काय सांगितलेलं आहे, तुम्ही यज्ञ करा. कशाचा यज्ञ करा? एक बुद्धीचा यज्ञ करा आणि एक मनाचा यज्ञ करा. 2 यज्ञ सांगितलेले आहेत, लक्षात ठेवा. बुद्धीच्या यज्ञाच्या जाणीवेतनं तुम्ही निर्गुण जाणीवेतलं स्वरूप समजून घ्या. हे सर्व निर्माण कसं झालेलं आहे? मी शब्द स्पर्श रूप रसगंध या माझ्या पंचतन्मात्राच्या जाणीवेतून सर्व माझ्या आतच ग्रहण करतो आहे. पण हे निर्माण झालं कसं? हे अव्यक्त कसं होतं? म्हणून अपराशक्तीचं कार्य तिथं कळतं. म्हणून त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्ञानशक्तीच्या जाणीवेतनं साधा विचार करा. 84 लक्ष योनींमधल्या कुठलीही योनी घ्या, अगदी एखादा माकड घ्या किंवा एखादा पशु घ्या, त्याचा जो आकार आहे, त्याचं जे रंगरूपात्मक अस्तित्व आहे, ते कुठल्या बुद्धीच्या जाणीवेतनं आलं असेल? असा विचार करा. हा अव्यक्ताचा विचार आहे, लक्षात ठेवा. मी साधं लहानपणी किंवा आता मोठा जरी झालेलो असलो तरी एखाद्या बेडकाचं चित्रसुद्धा मला काढता येत नाही, लक्षात ठेवा. तो बेडूक निर्माण कसा करायचा? हॅव यू गिवन एनी थॉट ऑन धिस? आपण हा विचारच करत नाही. माझे डोळे म्हणजे काय आहेत? माझी त्वचा म्हणजे काय आहे? आतमध्ये सातत्याने हे रक्ताभिसरण चाललं आहे म्हणजे काय आहे? या अनाहत चक्राच्या जाणीवेतून सातत्याने दर 15 दिवसांनी माझ्या पेशींमध्ये आदला बदल होतीये. अशुद्ध रक्त शुद्ध होत आहे आणि पेशीसुद्धा मरून नवीन पेशी जिवंत होत आहेत आणि मी वाढत जातोय. म्हणून अनाहत चक्राची जाणीव कुठल्या स्पंदातून येते ते समजणं गरजेचं आहे. तशी सृजनत्वाच्या मणिपूर चक्राच्या जाणीवेतनं माझ्या रोजच्या जीवनाला सात्विकतेचा मुलामायातनं मी कशा प्रकारे माझ्या जीवनाला आकार देणार आहे, कुठल्या कर्मांच्या जाणीवेतनं मी माझं जीवन व्यतीत करणार आहे, हा बुद्धियोग करणं हा मणिपूर चक्राच्या स्वादिष्टान चक्राच्या आधारे होणारा शक्तीचा प्रयोग आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण हे का करायचं? हे आपोआप होत जातं, लक्षात ठेवा. आपोआप होत जातं. परंतु त्या ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे. पण ते हाती येतं, हा स्वामींचा पण अनुभव आहे, लक्षात ठेवा. ते फक्त आपल्यासाठी म्हणतात, ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे. कधी न हाती यावे म्हणजे, आणि इकडं तुकाराम महाराज म्हणतात की याची देही याची डोळा. कॉन्ट्राडिक्टरी वाटेल, कॉन्ट्राडिक्टरी नाही आहे, लक्षात ठेवा. स्वामींना हे सांगायचे की तू जीवात्मा म्हणून जो आहेस तोपर्यंत तुला हे चालावं लागेल. म्हणून तुला हे ठरवायचं आहे की या जन्मात मला कळलेलं आहे, पण या जन्मात मला ईश्वर प्राप्ती व्हायला पाहिजे का नको? नाहीतर हा जन्मसुद्धा वाया. मग पुढचा जन्म
मग पुढच्या जन्मात परत असं कोणी लिहून दिलेलं आहे आपल्याला की मी परत पुढच्या जन्मी स्वामी विद्यानंदांच्याच पोटी येईन? असं कोणी लिहून दिलं आहे की मला परत स्वामी स्वरूपानंदांचीच भेट होईल? उद्या माझं संचित काय मला काय माहिती? बरोबर आहे की नाही? संचित काय, मी अनेक जन्मांच्या रेट्यातनं आलेलो आहे हो. हे संचिताचं काय करणार मी? या जन्मात फक्त प्रारब्ध भोगतोय, याचा अर्थ माझा कर्म संपलं का? धृतराष्ट्राची कथा ऐका, मी सांगत बसत नाही आता. म्हणून या जाणीवेतनं समजून घ्या स्वतःला. आणि हे जन्म जर गेला हातचा, पुढच्या जन्मी आपल्याला मर्सिडीजमध्ये जाणाऱ्या एखाद्या कुत्र्याचा जन्म मिळाला तर सुख सगळं आहे, लक्षात ठेवा. म्हणून संगत कोणाची ठेवायची हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुमच्यातले बरेच लोक कुत्रेप्रेमी असतील, मांजरप्रेमी असतील, पण हेही लक्षात ठेवा. आणि हे आजच्या दिवशी सांगणं हे पण महत्त्वाचं आहे म्हणून सांगतोय. नाही तर संत संग घडो जगा असं म्हटलं जातं. आणि माझी संगत कोणाबरोबर? कुत्रांमांजरांबरोबर. आणि मी त्याला भूतदया म्हणतोय. कुठल्याही संतांनी असं केलेलं नाही, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या जाणीवेतलंच नाही आहे. मी माझी मुलं सांभाळा, त्यांना मोठं करा, माझी पोरं वाटेल तसं वागणार, आणि मी कुत्र्याला मात्र रोज माझ्या नियमाप्रमाणे उठ की उठ, बस की बस त्याला शिकवणार. तुझ्या स्वतःच्या पोटातून आलेल्या पोरांचं काय? हा सगळा विचार आहे, लक्षात ठेवा. हा सामाजिक विचार आहे. असो, पण आध्यात्मिक जाणीवेतनं जेव्हा आपण जगतो तेव्हा या भूमिका समोर येतात. तर या जाणीवेतनं आपल्याला आपलं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. म्हणून हाच देह आणि याच देही मला देही ब्रह्म समजून घेणं अगत्याचं आहे. एका दिवसात समजल्या जाणार नाही आहे. NM सरांच्या क्लासला जाऊन सुद्धा किती लोकांना गणित आलं कोणाला माहिती? त्यांनाही माहिती नाही ते. बरोबर आहे की नाही? म्हणजे क्लासेस लावून सुद्धा गणित येतं असं काही नाही आहे. ती ऊर्जा आतून यावी लागते, लक्षात ठेवा. त्यामुळे हे इंजिनिअरिंग लक्षात घ्या. हे संपूर्ण विश्वाचं इंजिनिअरिंग आहे, माझ्या स्वरूपाचं पण इंजिनिअरिंग आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला त्या त्या गोष्टी त्या त्या ठिकाणी योग्य वेळेला योग्य ठिकाणी घडतातच. काय नियोजन आहे. तुम्ही कितीही तिकडं म्हणा की काय ते हवामान खातं सांगत असतं असं झालं तसं झालं वगैरे, काय हल्ली उष्णता खूप वाढली आहे, मग आज प्रदूषण वाढलं आहे वगैरे वगैरे. पाऊस पडायचा तो नेहमी तेव्हाच पडतो. हा गेले 20 वर्ष माझा अनुभव आहे, तुमचाही आहे. कारण 20 वर्षापासूनच आपण हे प्रदूषण वगैरे याच्या हवामान खात्याच्या गोष्टी ऐकतोय. म्हणून त्याच्या अगोदर काही नव्हतं. नक्षत्र पण त्याप्रमाणे चाललेली आजही. म्हणून माझ्या जीवनाचा वेध सुद्धा त्याच्या जाणीवेतनं सातत्याने तसाच चालणार आहे, हे समजणं गरजेचं आहे. म्हणून हे जीवन इतकं छोटं आहे असं वाटतं आपल्याला, पण ते खूप मोठं आहे, हेही लक्षात ठेवा. प्रत्येक क्षण आत्तापर्यंत आपल्या आयुष्यातला कसा गेला याची आठवण करा. म्हणजे जीवन कसं सरकतं हे कळतं. म्हणजे ईश्वर कसा चालतोय माझ्यातनं. अध्यात्माची छोटीशी चांगली खूण म्हणजे आपण कायम एक लक्षात ठेवा, ईश्वर इथं बसलेला आहे आणि मी ईश्वराबरोबर चालतोय, बस. कुठल्याही शुद्धतेची त्याला गरज नाही. बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असतात की आमचं काय हे आत्ता काय सूतक आहे, अजून काय गोष्टी आहेत वगैरे. ईश्वर सूतकात सुद्धा बसलाय ना. मी साधकांसाठी सांगतोय, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही साधना सोडून द्यायचे का? स्वामी स्वरूपानंदांसमोर एकदा मला सहज आठवण म्हणून सांगतो. एक डॉक्टर गिंडे म्हणून होते, तुम्हाला माहिती असेल एखाद्या वेळा. तर ते डॉक्टर गिंडे आले होते. ते मुंबईचे फार प्रसिद्ध डॉक्टर होते आणि त्यांना वेळच नसायचा. आणि त्यांनी स्वामींचा अनुग्रह घ्यायचा असं ठरवलं. आणि त्यांनी प्रश्न घेतलाही अनुग्रह. पण ते म्हणाले काय स्वामींना
की मला वेळच मिळत नाही. डॉक्टर लोकांनी लक्षात ठेवावं, वेळच मिळत नाही म्हणे आम्हाला. बाकी सगळ्या उचापती करायला डॉक्टर लोकांना वेळ असतो बरं का, असं म्हणत नाही. फक्त त्या एक्सरेमध्ये ईश्वर आहे हे बघायला दृष्टी लागते, लक्षात ठेवा. त्या ऑपरेशन करताना मी या जीवात्म्याला ईश्वर प्राप्तीसाठी त्याला बरं करतो आहे असं समजावं. भले तो जीवात्मा हार्ट अटॅक नंतर बरा झाला, त्याचे काय बायपास काय सगळं झालं, मग त्याला वागायचं, तो परत उड्या मारत जगतच राहतो. तो काही ईश्वरा शोधाच्या काही मागे लागलेला आहे कुठला माणूस आयसीयूतनं आलेला असं तर काही दिसत नाही. आहे त्याच जन्मात तो तसाच रमलेला असतो, त्याच्याच कुटुंबात, लक्षात ठेवा. परंतु सांगण्याचा हेतू काय, तर स्वामी काय म्हणाले की तुम्ही वेळ मिळत नाही, अगदी बरोबर आहे. तुम्ही प्रातर्विधीला तर जाता ना, तेव्हा करा म्हणाले. यांचे आजोबाच होते त्यावेळेला, भाऊराव देसाई. अशा म्हणजे कुठनं काय कळेल, आपल्याला ज्ञान येत असतं हे कळावं लागतं माणसाला. म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आहे. म्हणून आपल्या जीवनाकडे या जाणीवेतनं बघत गेलं ना की ज्ञान जे आहे ते घेत गेलं. का मी असं सांगतोय तुम्हाला, त्याचं कारण असं आहे. ज्ञानाचं महत्त्व का सांगतोय आजच्या दिवशी, कारण हे जे संचित आहे ना, अनेक जन्मातनं आलेलं आपलं, या संचिताला जाणण्यासाठी एकच मार्ग आहे, याची देही याची डोळा. तो मार्ग म्हणजे ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय. मग अमृतानुभव न कळून चालेल का? मी कुठंतरी त्यांच्या कुठल्या तरी छोट्याशा ग्रंथावरती थांबलो आणि तेच खरं म्हणत बसलो तर तसं नाही चालणार. म्हणून या भूमिका आपल्याला कळाव्या लागतील. कारण जीवन माझं आहे आणि माझ्या जीवनाकडे मी कसं बघायचं हे त्यातनं कळतं. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा जेव्हा समाधीच्या जाणीवेत ते जेव्हा आत गेले असतील तेव्हा त्यांनी काय केलं असेल, त्यांच्यामधल्या ज्ञान जाणीवेतनं संपूर्ण भुजंगाग्नी त्यांच्यातनं प्रवाहित केला, लक्षात ठेवा. आणि त्या भुजंगाग्नीच्या जाणीवेतनं त्यांच्या पेशींमध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांना, ज्या पृथ्वी तत्वाच्या जाणीवेतल्या असतील त्या मूलद्रव्यांना त्यांनी जलतत्वात विरघळवून टाकलं. हा भुजंगाग्नी एवढा भयंकर असतो आणि हा ज्ञानाच्या जाणीवेतून पेटवावा लागतो आणि ती प्रकृती साथ देत असते. कारण का, त्या प्रकृतीला तुम्ही लक्षात घ्या, आपल्या आतमध्ये ती जगदंबा बसली आहे ना प्रत्येकाच्या मध्ये. ती जगदंबा, तिला ओढ कशाची आहे याचा कधी आपण विचार केला का? तिला ओढ आहे तिच्या त्या हरीशी भेटण्याची ओढ आहे तिला, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या तिच्या म्हणून त्या सर्व देवदेवता आपल्या ज्या विश्वस्वरूपात काम करतात आणि आपल्याही स्वरूपासाठी काम करतात, त्या सर्व देवदेवता या ईश्वराच्या जाणीवेत जाण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. कारण त्यांचा मंत्र आणि त्यांचं ध्येय एकच असतं. कुठलं असतं तर मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलु इदं ब्रह्म. या एका स्पंदावरती संपूर्ण ब्रह्मांड तोलून धरलेलं असतं, लक्षात ठेवा. म्हणून ईश्वराच्या स्पंदाशी माझा स्पंद जुळणं, जोपर्यंत मी जुळत नाही, तो पॅरालॅक्स जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत ईश्वर प्राप्तीच होत नाही. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करा, तो भुजंगाग्नी पेटवा आणि त्याच्यातनं काळ जाणीवेतनं तयार होणाऱ्या आपल्या विवेक आणि वैराग्याला आपल्यात स्थिर करा. तुम्ही तो गुरु कुठं बसला आहे तर आज्ञा चक्रापाशी प्रत्येकाची वाट बघतो आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाचा गुरु प्रत्येकाच्या आज्ञा चक्रापाशी वाट पाहतो आहे. आपण लक्ष दिलं का त्याच्याकडे? आपण लक्षच द्यायला तयार नाही होत.
आपण कुठंतरी एका भूमिकेत, सगुणाच्या भूमिकेतनं गुरु म्हणजे तेवढाच असं पाहता आलेलं. ज्ञानेश्वर माऊलींनी तसं पाहिलं नाही. आणि मग तो संपूर्ण ते विश्वाचं आर्त त्यांच्या ह्याच्यात जेव्हा प्रगट व्हायला लागलं, तेव्हा त्या जाणीवेतनंच मग त्यांचं जे जलतत्व आहे ते अग्नितत्वाच्या साह्याने वायुतत्वात विलीन झालं आणि आकाश स्वरूपामधल्या चैतन्यमय अवस्थेमध्ये आजही भूगर्भापाशी ते त्याच जाणीवेत स्थिर आहेत. संपूर्ण पुरुषोत्तमाला पृथ्वी तत्वात आणून बसवण्याची ताकद आपल्या साधनेतून जर कोणी साधली असेल तर ती ज्ञानेश्वर माऊलींनी साधलेली आहे. हे केवढं मोठं त्यांचं कार्य. आणि ते समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींना समजून घ्यायचं असेल, आपल्या सद्गुरूंना समजून घ्यायचं असेल, त्या चैतन्यमय पुरुषोत्तमाला समजून घ्यायचं असेल तर या संपूर्ण जाणीवेतनं आपलाच आधार आहे. आपल्याला दुसरा कोणाच्या आधाराची गरजच काय. या जाणीवेतनं ते पुढे जातात. म्हणून ते म्हणतायत, आता मी हे वाचतो, तुम्हाला बरंचसं लक्षात येईल. नाही आलं लक्षात तर आपण नंतर सांगू. गुरुच तू रे माझा ईश्वर, मानसातून ध्यातो. म्हणून मानसिक जाणीवेतनं ही धारणा महत्त्वाची आहे. आत्मस्वरूपी तुझेच ध्यानी. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण्याची जाणीव तिथनं तयार व्हायला पाहिजे. आणि स्वरूपा मी पाहतो. म्हणून मच्छिंद्रनाथांनाही गोरक्षनाथांना सांगितलं तर हे सांगितलं आहे, हे कळावं लागेल. अधोमुखी त्या आत्मप्रेरणे, आपल्यामधली मूलाधार शक्ती जी आहे ती अधोमुखी आहे. योगी अरविंद पण तेच म्हणतात, त्या अधोमुखीला ऊर्ध्वमुखी करा. आणि ती ज्ञानाने होऊ शकते, अन्य कुठल्याही जाणीवेतनं होऊ शकत नाही. आणि ज्याची त्याला करावी लागते. लक्षात ठेवा की मी अनुग्रह घेतला, मी दीक्षा घेतली, माझं झालं, नो वेज. तसं होतच नाही. म्हणून चुकीच्या गैरसमजुतीत राहूच नका. त्यामुळे अधोमुखी त्या आत्मप्रेरणे ज्ञाने मी उमजवी, समजून घेता त्याचे रूपा उन्मुखती होई. म्हणून त्याचं स्वरूप जेव्हा मी समजून घेतो तेव्हा ती उन्मुख होते. तरी अजून आपण ईश्वराच्या पूर्ण जाणीवेचं स्वरूपापर्यंत पोहोचू शकणार नाही आहोत, कारण तेवढा वेळ नाही आहे. आपण बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत या कॅटेगरीतनं चाललेलो आहोत. असो, म्हणून मूलाधारी ब्रह्म जाणीवे भुजंग रूपे पाही. म्हणून तिला त्या ज्ञान जाणीवेतनं भुजंग रूपा, म्हणून प्रकृतीच्या शक्तीचाच फायदा घ्यायचा आहे. लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानशक्ती हिलाच क्रियाशक्तीत आणायचं आहे. आणि त्याबरोबर भाव जाणीव आपोआप उन्मुख व्हायला लागते. आणि मग समजतं भावबळे आकळे एरवी नाकळे. पण आपल्यात भावच नाही, ज्ञानच नाही. आणि नुसतंच आपण भावना करत बसू तर त्यांनी ईश्वर कळत नाही. असं मी जे मगाशी म्हणालो ते यासाठी. असो, म्हणून सरसरोनी वलये सोडित तीच मजग्रासी. म्हणून संपूर्ण शक्तीच आपल्यामध्ये प्रवाहित व्हायला पाहिजे. अशा जाणीवेतनं मूलाधारी झालं ते जीवाच्या त्या सृजन भूमिका सत्वातून ती सजवी. म्हणून हे आपण पाहिलं सत्वाची भूमिका कशा प्रकारे आपल्या जीवात्म्याला ती सजवते आहे. तिच्याच त्या या दशमातृका अतिप्रेमे दाखवी. आता तिच्या दशमातृका कुठल्या? आपण काय पाहिलं? मूलाधार चक्र पाहिलं, बरोबर. त्यानंतर कुठलं पाहिलं? स्वाधिष्ठान पाहिलं. त्यानंतर कुठलं? मणिपूर पाहिलं. मणिपुराच्या पुढे अनाहत पाहिलं. अनाहताच्या पुढे विशुद्ध पाहिलं. विशुद्धाच्या पुढे आज्ञाचक्र. आज्ञाचक्राच्या पुढे कुठे येतो? श्रीहाट, गोल्हाट, भ्रमरगुंफा, चंद्रामृत तळे आणि सहस्त्रदल. ही रचना आहे. लक्षात ठेवा. तुम्ही समजून घ्या, घेऊ नका. पण साधना जर अशी केली ना तर ही अनुभूती आल्याशिवाय कळत नाही. तुम्हाला माहिती आहे का, सहज आता जाता जाता फक्त सांगतो, ही वारकरी जाते की नाही, वारी करतात ना, त्या वारी करत असताना पहिलं रिंगण ते घोडा सरळ पळवतात, बरोबर ना? असंच आहे ना? हां, घोडा सरळ पळवतात. आणि पुढचं रिंगण जे आहे ते गोल आहे त्यांचं. याचं कारण कधी अभ्यास केला आपण?
अहो तुम्ही जेव्हा साधना, ज्ञानेश्वर माऊली जेव्हा ही साधना करत असतील, निवृत्तीनाथांनी जेव्हा ही साधना केली, स्वामी स्वरूपानंदांनी जेव्हा ही साधना केली असेल, तेव्हा ते कुठं पंढरपूरला कुठल्या गेले? पण त्यांनी इडा पिंगलाच्या ज्या जाणीवा आहेत त्या एक लयीत आणल्या, त्याला सुषुम्ना नाडी म्हणतो. म्हणून आपल्या इंद्रियांचा जो घोडा आहे वृत्तींचा, तो निवृत्तीत नेणं म्हणजे एक घोडा एका जाणीवेतनं पळवणं, लक्षात ठेवा. आणि मग तो विशुद्धाच्या पुढे जेव्हा येतो तेव्हा आज्ञाचक्रापुढी गुरुचा आशीर्वाद त्याला प्राप्त होतो, कारण तिथंच गुरु वाट पाहत असतो. आणि त्याचं कारण काय आहे? गुरु, एक मिनिट, ते काय गुरुवाणी, गुरु हा वाणी आहे, हा बैसे गगनगोळी. भ्रूमध्यामध्ये सद्गुरु वाणी बैसे गगनगोळी, वृत्ती कोठडी नयन खोली, अजपाजपाची तागडी तोली, ग्राहक कोणी मिळेना. म्हणून हे अजपाजपाची तागडी तोलणं म्हणजे आपला घोडा एका जाणीवेतनं पळवणं, लक्षात ठेवा. आणि मग त्यानंतर श्रीहाट, गोल्हाट, भ्रमरगुंफा, चंद्रामृत तळे आणि सहस्त्रदल हे छोटे छोटे टप्पे आहेत, लक्षात घ्या. ते सहज मानव करत जातो. ही भूमिका आपल्याला कळावी लागेल. म्हणून या चक्रांच्या नादी लागायचं नाही, आपल्या जीवनाला दिव्य जीवनाकडे घेऊन जायचं आहे अशी भूमिका ठेवा. आपोआप घडत जातं. आपल्याला कळत सुद्धा नाही की आपल्या भोवती जमणारे लोगडे संत सज्जन आहे, यांचा हा आजचा घडलेला हाटच नव्हे का? हा श्रीहाटच आहे. याच्यासाठी कुठं जावं लागतं? फक्त आत्मकेंद्रित जाणीवेतनं ईश्वराचा वेध घ्यावा लागतो. ही भूमिका ठेवावी लागेल. म्हणून हा वारकरी आपल्याला व्हायचा आहे. आणि या वारकरीमध्ये मग पुढे काय होतं? तो दशग्रंथी या नाभीपासून, बघा दशग्रंथी या सर्व आपल्या ज्या नाही जीवाच्या त्या सृजन भूमिका सत्वातून ती सजवी, तिच्याच त्या या दशमातृका अतिप्रेमे दाखवी. या सर्व ही शक्ती दाखवते आपल्याला. काही कुठं वेगळं दिसायचं कारण नाही. आपोआप अनुभूतीत जातो माणूस. ज्ञानमयो विज्ञानमयो भवसी, ही प्रज्ञानमय भूमिका जेव्हा तयार होते तेव्हा ईश्वर कुठं अस्फुटपणे दिसायला लागतो आपल्याला. पूषण्ये कर्षे यमसूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह, तेजो यत्ते रूपम तत्ते पश्यामी, ओ सावसो पुरुषः सोहम अस्मि. ही जाणीव आहे, लक्षात ठेवा. या भूमिकेतनं साधना करावी लागते. आणि त्यानंतर दशग्रंथी या नाभीपासून आत्मग्रथी मी ग्रथी, म्हणून आपल्या आत्म्याच्या जाणीवेपर्यंत. म्हणून आधेमध्ये थांबायचं नाही आहे. माझ्याकडे एक माणूस आला होता, तो म्हणाला मला खेचरी मुद्रा जमते. म्हटलं उपयोग काय त्याचा? आपण साधना खेचरी मुद्रा करण्यासाठी येतो का? ईश्वर प्राप्तीसाठी आहे. ज्ञानेश्वरीत कुठं तू खेचरी मुद्रा कर म्हणून म्हटलेलं नाही आहे, किंवा अमृतानुभवात ज्ञानेश्वरांनी खेचरी मुद्रा केली आहे म्हणून सांगितलं आहे का? असं काही नाही आहे. तो संपूर्ण अमृतानुभव हा त्यांच्या भ्रूमध्याच्या पुढचा आहे. श्रीहाट, गोल्हाट आणि याचा आहे. चंद्रामृत तळे, या सगळ्या गोष्टी त्यांची अनुभूती आहे, ती त्यांनी अमृतानुभवात सांगितलेली आहे. म्हणून तिथं कुठलाच विषय नाही आहे. त्याच्यामुळे ते सत्व रज तम वगैरे काही नाही. ईश्वर कसा चालतो, तो शब्दातनं कसा चालतो, तो सच्चित आनंद या त्रय जाणीवेतनं कसा चालतो, या सर्व भूमिका वैश्विक आणि स्वरूपाच्या जाणीवेतनं त्यांनी विदित केलेल्या आहेत, लक्षात ठेवा. हे समजणं फार गरजेचं आहे. असो, म्हणून दशग्रंथी या नाभीपासून आत्मग्रंथी मी ग्रथी, इडा पिंगला नाड्यामधुनी तटस्थता ती साधी. आला घोडा एका लाईनीत. तटस्थता ती साधी, सुषुम्नेच्या सोहम वाक्या अनाहती मी लई. म्हणून इथंच ती सुषुम्ना नाडी इथं स्थिर होते. कालाग्नीच्या लय जाणीवे, विवेक वैराग्या साधी. विवेक वैराग्य आलं की आज्ञा चक्रापाशी आलाच ना.
तुम्हीच विचार करा. विशुद्ध रुद्री ब्रह्म जाणीवे औट पीठा पाही. म्हणून विशुद्धापासून ते सहस्त्रदलापर्यंत हे जे सगळं आहे ना, हे सगळं पंढरपूर आहे, लक्षात ठेवा. आणि हे मी सांगत नाही आहे, तुकाराम महाराज सांगतात, ते मी सांगतो तुम्हाला नंतर. हे सगळं फार महत्त्वाचं आहे. म्हणून द्विशून्याच्या दोन भूमिका स्वरूपामधुनी हाटी अट्टाहासतो आत्मदर्शने तेज रूप ते धाई. म्हणून शून्य ही अवस्था बुद्धीच्या जाणीवेतनं ईश्वराला समजून घेणं आहे, लक्षात ठेवा. म्हणून प्रज्ञानमय जाणीवेतनं मला ईश्वर जेव्हा कळायला लागतो ती शून्यावस्था असते. आणि निशून्य अवस्थेमध्ये अव्यक्त जाणीवेतला ईश्वर माझ्या बौद्धिक जाणीवेतनं जेव्हा यज्ञ सुरू होतो तेव्हा, आणि त्याच अनुषंगाने मन पण त्या एकत्रित जाणीवेत जातं. आणि शून्य निशून्याच्या दोन्हीच्या लपेटीमधनं माझा मनाचा यज्ञ आणि बुद्धीचा यज्ञ सुरू होतो तेव्हा मला आत्मज्ञान प्राप्त होतं. ती भूमिका साधनेची आहे. यज्ञ करायचा तर हा यज्ञ करावा लागतो. या भूमिकेतनं आपण पुढे जातो. म्हणून अट्टाहासतो आत्मदर्शने तेज रूप ते ध्याई. म्हणून आत्मदर्शनाचाच अट्टाहास ठेवावा लागतो. अर्धचंद्र तो पूर्ण टिंबते तिसऱ्या शून्या दावी. म्हणून हे जे महाशून्यावस्थामध्ये आहे त्याच्यामध्ये ही संपूर्ण ओंकाराची भूमिका, याच्यातनं विश्वनिर्मिती कशी होते आणि खरा ईश्वर कुठे आहे तर त्या अर्धचंद्र मात्रा जी आहे त्याच्यातला जो टिंब आहे ना, त्या टिंबामध्ये ईश्वराचं महाशून्य त्या टिंबातनं बघावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणताना पडोनी राहीन निवांत तेथेच, ते तिथं त्या अर्धचंद्रावर पडून राहत आहेत. आणि इकडं ब्रह्मांडही बघतायत, इकडे ईश्वरही बघतायत, स्वतःचं स्वरूपही ईश्वरमय करतायत. म्हणून त्या आपल्या अर्धचंद्र मात्रेला जसं आपण बसमधनं जातो ना, ते कसं हँडल धरलं असलं असतं आपण, तसं त्या मात्रेला धरून ठेवावं लागणार आहे. ओंकाराच्याही पलीकडे ईश्वर आहे. आपण जर समजत असाल की ओंकार म्हणजे ईश्वर हे वगैरे, छे 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 छे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जयाजी ससंवेद्या आत्मरूपा. पहिल्या ओवीत ज्ञानेश्वरांनी धडाका लावून टाकलाय, लक्षात ठेवा. ओंकार म्हणजे ईश्वर नाही, ओंकार ही गणेश देवता, या देवतेचं स्वरूप आहे. महत्त्व नक्कीच आहे त्याचं, मी महत्त्वाबद्दल बोलत नाही आहे. पण आपल्याला काय साधायचं आहे तर त्या ओंकाराच्या पलीकडील परब्रह्म तत्व पुरुषोत्तम ते आपल्याला साधायचं आहे. तो पांडुरंग आहे. म्हणून क्षर मी जाणीवेत आहे, अक्षर या निर्गुण जाणीवेतलं संपूर्ण ब्रह्मांड आहे. आणि क्षर अक्षराच्या जाणीवेतला पुरुषोत्तम त्या ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि भावशक्तीच्या परे असणारा पुरुषोत्तम एकत्रित जाणीवेतनं कटीवरती उभा आहे. हे कळावं लागेल आपल्याला. ते औटपीठ इथून इथं, हा सगळा प्रवास आहे, लक्षात ठेवा. म्हणून भ्रमरभोनी मधुसंचयतो आत्मरूपी बघतो सद्गुरु कृपे सद्गुरूच तो आत्मरूपी असतो. इथं खऱ्या अर्थाने आपली गुरुपौर्णिमा सिद्ध होते, लक्षात ठेवा. मी हा अभंग का घेतला आहे, हे काव्य का घेतले त्याचं कारणच हे आहे. कारण गुरुपौर्णिमेची सिद्धता त्या जाणीवेत आहे. आपण करतो ती गुरुपौर्णिमा ठीक आहे, त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे मला, ती भावना आहे. परंतु ज्या दिवशी हे घडतं त्या दिवशी खरी गुरुपौर्णिमा असते, असं मला म्हणायचं आहे. असो, मानसपूजा आत्मस्वरूपी सद्गुरू मी ध्यातो. मानसपूजा आत्मस्वरूपी सद्गुरू मी ध्यातो. सोहम सोहम साधने रमता एक रूप होतो. म्हणून सोहम साधनेचं हे अत्यंत महत्त्व आहे. आता याच्यामध्ये फक्त दोन गोष्टीच मी 5 मिनिटात संपवणार आहे. त्या म्हणजे त्या सांगणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून सांगतो. माणसाला नेहमी प्रश्न पडतात, म्हणून मी नेहमी तुकारामाचं उदाहरण देतो. त्याचं कारण हे आहे की तुकारामांनी साधना कशी केली हो, याचा विचार आपण केला का? तुकाराम महाराज स्वतः म्हणतात बघा, तुम्ही जर आपल्या इथं गेला असाल वैकुंठात, तिथं लिहिलेलं आहे, लोक वैकुंठात घेतात, वाचत नाही, तसेच परत येतात. त्याच्यामुळे तुकाराम कळत नाही.
वैकुंठाला जाऊन तुकाराम वाचता यायला पाहिजे ना. ते काय म्हणतायत, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. बघा साधना किती कडक आहे, इतकी सोपी वाटली का? कारण हे सगळं विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडीत आला, ते पैजाराचे काम अधमासी तो अधम. म्हणून माझ्या आजूबाजूचे विंचू शोधा. आपलेच नातेवाईक, आपलेच नात्या गोत्यातली लोक आपले विंचू असतात, आपल्याला कळत नाही, आपण त्यांच्यातच अडकत जातो. तिथे पैजाराचे काम, कारण त्याला ईश्वर प्राप्ती करायची नाही आहे, ईश्वर प्राप्ती मला करायची आहे. हा विषय असा चालतो. ध्येय असं असतं ते त्या भूमिकेतनं. म्हणून झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदीन काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. ही आतली, म्हणून रोज मरून बघा. मरणाचं स्मरण म्हणजे रोज दुपारी आपण झोपतो ना, एकदा मरून तर बघा. आपण मेलो तसं समजा. मानसपूजा देवाची तर सगळे करतात, पण आपण मरणाची मानसपूजा केली का कधी? मरून बघा. कसे नेतात आपलीच लोक आपल्याला, कसे ढकलून देतात बघा तिकडे. 2 दिवस रडतात, वर्षानंतर जाऊन परत पाहिलं तर अरे सगळे मजेत चालले, माझी गरजच नाही आहे असं. म्हणून यासाठी वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी. किती ज्ञानाग्नीचं महत्त्व आहे बघा. म्हणून तुकाराम महाराज उगाच म्हणतात का, पायीची वाहनं पायीच बरी. बरोबर. फिरविला घट फोडिला चरणी. पण आपल्याच भोवती आपला घट फिरवायचा, फोडिला चरणी. महावाक्य ध्वनी बोंब झाली. काय बोंब झाली? मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलविदम ब्रह्म. या महावाक्याची बोंब झाली. सोहम, मी तो आहे. बरोबर. दिली तिलांजली, कुळ नाम गोत्राची कोण कुठला काय काही संबंध नाही, लक्षात ठेवा. सगळी भुताटकी आहे. दिली तिलांजली, कुळ नाम गोत्रासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. ज्ञानेश्वर माऊलीने काय केलं? हेच केलं ना. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळीला दीप गुरुकृपे. हा दीप उजळावा लागणार आहे, लक्षात ठेवा. हा दीप अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि याच्यासाठी म्हणून तुकारामाने त्या गुरुचं वर्णन करताना त्याची, मी आत्ताच वारीचे दिवस झाले म्हणून तुकारामाची वारी तुम्हाला समजून सांगतो. तेवढं एक घेतो आणि मग आपण थांबूयात. तुकाराम काय म्हणतात माहिती आहे का? तुकारामाने विठ्ठल कुठला पाहिला? आपल्याला पुरुषोत्तम बघायचा आहे. अहो, आळंदीला पण विठ्ठल तोच आहे आणि पांडुरंगाच्या तिथं ज्ञानेश्वर माऊली पण तेच आहेत. ही माणसं जात आहेत उगाच आळंदी ते पंढरपूर. म्हणजे सॉरी, चुकीचा अर्थ घेऊ नका, मला सांगण्याचा भाव काय आहे ते. असं कसं होईल? हा एक लोकांना मार्गस्थ चांगल्या मार्गावर करण्यासाठी काढलेला कार्यक्रम नक्कीच आहे, त्याला विरोध नाही आहे माझा. परंतु साधकांनी कुठल्या जाणीवेतनं बघितलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, विठूला पहारे पंढरीसी कुणीतरी जा रे. औटपीठी विठ्ठल उभा. आता लक्षात आलं तुमच्या. औटपीठी विठ्ठल उभा, मध्ये सुनीलाची प्रभा, कोटी मदनाचा गाभा, सोहम तो रे पंढरीसी कुणीतरी जा रे. तुकारामाने साधना कुठली केली? सोहमचीच केली ना. विठू उभा ना बैसला. ज्ञानेश्वरांनी पण सांगितले हां, मुक्ताबाईच्या सनदीमध्ये हे. म्हणून विठू उभा ना बैसला, सर्वा घटी कोंदाटला, अवघा घनानंद भरला, सोहम तो रे पंढरीसी कुणीतरी जा रे. या पंढरीला कोणी जायला तयार नाही, लक्षात ठेवा. आणि पुढे म्हणून घेऊनी सद्गुरूची खूण. सद्गुरूंनी काय खूण दिली? नाभी पासून ब्रह्मरंध्रात. घेऊनी सद्गुरूची खूण, येर झारी गुंतले मन. लक्षात ठेवा, या येर झारीत गुंतले मन. 40 वर्ष स्वामी आमचे एका खोलीत होते. कुठं गुंतले होते? येर झारी गुंतले मन. वारी झाली येथे पूर्ण. झाली ना पूर्ण? जे म्हणत होते
ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे. तेच म्हणाले ना, चैतन्य स्वरूपात आजही आमचं अस्तित्व येथे कायम स्थिर आहे. का म्हटलं? वारी झाली येथे पूर्ण आणि नुसतं नाही, अनुभवितो रे, अनुभवितो रे. सद्गुरु राया कृपा करी. काय मागायचे देवाला? सद्गुरु राया कृपा करी, तैच घडे ही पंढरी. तेव्हाच ही पंढरी घडणार आहे. आता कैचा राहे दुरी सोयेची तोरे. आता तोच माझ्यापासून लांब राहू शकत नाही, कारण तोच माझ्या आत ठासून भरला गेलेला आहे. माझा जीवात्मा जो सूक्ष्मदेह, कारणदेह आणि महाकारण जाणीवेतला आहे, त्याच्या प्रत्येक नसे नसेमध्ये तो पांडुरंग जाऊन बसलेला आहे, कारण तोच मी आहे. हे जीवात्म्याचं आत्म्यातलं परिवर्तन आहे. लक्षात ठेवा, हे परिवर्तन अपेक्षित आहे आपल्याला. या परिवर्तनासाठी सर्व अट्टहास आहे. म्हणून सद्गुरु राया कृपा करी, तैच घडे ही पंढरी. आता कैसा राहे दुरी स्वयेची तोरे, निज नामी रंगली वृत्ती. निज नामी, माझ्याच नामात. माझं नाम कुठलं? सोहम. लक्षात घ्या. म्हणजे ईश्वराचं नाव जर कोणी तुम्हाला विचारलं, तर ईश्वराचं नाव कृष्णही नाही, रामही नाही, पांडुरंगही नाही. ईश्वराचं नाव जर कुठलं असेल तर सोहम हेच नाव आहे. हे निर्गुण जाणीवेतलं नाव लक्षात ठेवायला पाहिजे. ते गाठायचं आहे आपल्याला. म्हणून निजनामी रंगली वृत्ती, हरली सकळही यातायाती. तुका म्हणे धरिला चित्ती, विठ्ठल तो रे पंढरी सिकुणी तरी जा रे, विठुला पहा रे. इतकं सुंदर आणि इतकं स्पष्ट तुकाराम महाराजांनी सांगितल्यावर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, रामदास स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव महाराज या संत पंचकांच्या DNA मधले आपण आहोत. लक्षात ठेवा, हा DNA वाया जाऊन देऊ नका. सांगायचा हेतू काय आहे की या DNA मध्ये आत्म्याच्या जाणीवेमधला आत्मपाठच करा. एवढंच मला आजच्या दिवशी आपल्याला सांगायचं आहे. आणि आपलं स्वरूपाची भूमिका समजून घेऊन त्या सद्गुरूच आपण सर्वजण व्हावं, या भूमिकेतनं आपल्या आतल्या सद्गुरूला शोधा. एवढं बोलून मी माझे दोन म्हणजे बरेच शब्द संपवतो. हरिओम तत्सत. हरिओम हरिओम हरिओम. आता शेवटची प्रार्थना आपण घेऊयात. गुरुजी गुरुजी गुरुजी, मैं तो एक निरंजन ध्याऊं जी. गुरुजी, मैं तो एक निरंजन ध्याऊं जी. दूजे के संग नहीं जाऊं जी, जाऊं जी. गुरुजी गुरुजी, दुख ना जानू जी, दर्द न जानू जी. मैं ना कोई बैद बुलाऊं जी. सद्गुरु बैद मिले या विनाशी, वाको ही नाडू बताओ जी. दूजे के संग नहीं जाऊं जी, जाऊं जी. गंगा न जाऊं जी, जमुना न
जाऊं जी मैं ना कोई तीरथ लाऊं जी। 68 तीरथ है खट भीतर, वाही में मल मल लाऊं जी। दूजे के संग नहीं जाऊं जी, जाऊं जी। गुरु जी, गुरु जी कहे गोरख जी सुन हो मछिंदर में ज्योति से ज्योति मिलाओ जी। सतगुरु के में शरण गए से आवागमन मिटाओ जी। दूजे के संग नहीं जाओ जी, जाओ जी। गुरु जी मैं तो एक निरंजन ध्यान जी। दूजे के संग नहीं जाऊं जी, जाऊं जी। गुरु जी